कोथिंबीर वडी. कोथिंबीर निवडून बारीक चिरून ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर त्यात 1 वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. हे सर्व पदार्थ छान मिक्स करून त्यात थोडे थोडे पाणी घालून गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात थोडे पाणी टाकायचे आणि त्यावर चाळणी ठेवून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाचे 4 ते 5 पार्ट करून त्याला हाताच्या साहाय्याने आकार देऊन चाळणीमध्ये ठेवायचे आणि त्यावर खूप सारे पांढरे तीळ टाकून द्यायचे. त्यानंतर चाळणीवर अजून एक झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्यायचे. 15 मिनिटांनंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यायचे. त्यानंतर त्याच्या वड्या पाडून तेलात खरपूस तळून घ्यायच्यात. अशा प्रकारे गरमागरम कोथिंबीर वडी सर्व्ह करावी. वाफवून घेतलेले पार्ट आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि ज्या वेळेला खायचे असेल त्यावेळेला आपण तळून घेऊ शकतो.